क्षेत्राच्या आधारे 5-6 क्विंटल तूरपासून 10-12 क्विंटल तूर जाते. याचे अनुभव लातूरमध्ये 1-2 एकरवर नाही, ते फार मोठ्या क्षेत्रावर त्याचे अनुभव आले. पहिला आहे जात बदलणी. 2-3 जाती फार चांगल्या आहेत. एक गोदावरी 1 नंबरला आहे, BDN 716 लाल कलरची ती 2 नंबरला आहे, आणि आपली 711 म्हणून होती ती थोडी जुनी झाली आहे. हां, BDN. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले राजेश्वरी ती एक जात आणली. अशा 3-4 जाती आपल्या भागामध्ये सगळ्यात बेस्ट. आणि ह्याच्यामधून आता कुठली निवडायची म्हणजे गोदावरी 1 नंबरला. जात निवडणी झाल्यानंतर तूर पिकाचं उत्पन्नाचं गणित एकदा तुम्ही तुमच्या लोकल जातीच्या तुलनेत ही जात जर घेतलात की 1.5 क्विंटल उत्पन्न एका एकरला तिथं वाढलं. त्याच्यानंतर दुसरी बाब येते, ही तूर आपण पेरायची का टोकन करायची. तूर जेवढी पेरली तेवढी ती अर्धा क्विंटलने खाली आणते, आणि तूर जेवढी टोकन करचाल तुम्ही तेवढी ती अर्धा क्विंटलने पुढे नेते. म्हणजे ह्याची 4 ओळीनंतर 1 ओळ. मध्यम जमिनी असतील, सोयाबीन घ्या, मूग घ्या, उडीद घ्या, 4 ओळी घ्यायच्या, त्याच्यानंतर 1 ओळ तुरीची घ्यायची. भारी जमीन असेल एकदम ब्लॅक कॉटन सॉईल, त्याच्यामध्ये 4 ओळीनंतर 1 ओळ सुद्धा जमते, आणि 6 ओळीनंतर 2 ओळी सुद्धा जमतात. आता काही लातूर उस्मानाबाद भागामध्ये 6 ओळी घेतात सोयाबीनच्या, आणि नंतर 2 ओळी तुरीच्या पट्टा करतात. तर ती सुद्धा पद्धत चालते. परंतु त्या तुरीच्या ओळीमध्ये टोकन करायच्या. मध्यम जमीन असेल 9 इंचावर टोकन करा, 2 बी टाका. भारी जमीन असेल तर 1.25 फुटावर 2 बी टाका. इथं आपण बघतो की 1 फुटावर टोकन आहे. टोकन केल्याशिवाय ह्याच्यामध्ये शेंगाची संख्या वाढत नाही, फांद्याची संख्या वाढत नाही. हा झाला दुसरा मुद्दा. जर तुम्ही टोकन केलात 1 क्विंटल उत्पन्न एका एकरला वाढतं. जात बदलला 1.5 क्विंटल उत्पन्न वाढलं. टोकन केलात 1 क्विंटल उत्पन्न वाढलं. आतापर्यंत आपला 2.5 क्विंटल उत्पन्न वाढलं. आता ह्याच्यानंतरचा मुद्दा येतो, ज्या वेळेस ह्याला 1.5 महिना पूर्ण होतो ह्या तुरीला, त्या 1.5 महिन्याच्या वेळेस मधला जो वर चाललेला जो दांडा आहे त्याचा हाताने खोडायचे. एवढा भाग खोडला की त्याच्या खालून असे खालचे जे डोळे आहेत ते डोळे फुटायला चालू होतात, आणि खालून फांद्या चालू होतात. त्याचा फायदा काय होतो, फांद्या जितक्या जास्त तेवढं सूर्यप्रकाश त्याच्या फांद्यावर पडतो, आणि शेंगाची संख्या, फुलांची संख्या आपल्याला जास्त मिळते. जर फांद्या फुटल्या नाहीत तर ते असं उंच वाढत जातं, आणि वरच्याच भागामध्ये फक्त आपल्याला असं आकाशाकडच्या भागाकडे शेंगा दिसतात. याला 45 दिवसानंतर शेंडा खोडायचा. तिसरी बाब, शेंडा खोडला की 1 क्विंटल उत्पन्न वाढलं. किती झालं? 3.5 क्विंटल. आता तुम्हाला 2-2.5 क्विंटल उत्पन्न वाढायचं एक तंत्र सांग. ह्या पिकाला पाटील साहेबांनी म्हणल्यासारखं फार कमी पाणी लागतं. जास्त पाणी दिलं चालत नाही, काहीच पाणी नाही दिलं तरी सुद्धा चालत नाही. ह्याला पाणी पाहिजे 2. एक कळी अवस्थेला, म्हणजे फूल त्याच्यातून बाहेर पडण्याच्या अगोदर, आणि दुसरं पाणी शेंगा तयार झाल्यानंतर शेंगामध्ये ज्वारी एवढा, बाजरी एवढा दाणा. हे 2 पाणी जर पडले तर इथं एका एकरला 2 ते 2.25 क्विंटल उत्पन्न या फक्त 2 पाण्यामुळे वाढतं. कशाच्या तुलनेमध्ये? जिथं एकही पाणी नाही या शेताच्या तुलनेमध्ये. आता आपल्याला मागच्या 2 वर्षापासून, मागच्याही वर्षी आणि ह्याही वर्षी, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 15 जेव्हा कळी अवस्था होती त्या अवस्थेला पाणी मिळालेले. म्हणून पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले होते की मागच्या वर्षी सर्वात जास्त उत्पन्न. पाटील साहेबांना मी सांगतो, त्याच्या पाठीमागचा दुसरा वर्ष हाच राहणार आहे की याही वर्षी गेल्या वर्षीच्या तुलने एवढं बरोबरीला उत्पन्न याही वर्षी निघतं. कारण या वर्षी कळी अवस्थेला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या तुरीला 1 पाणी मिळाले पावसाद्वारे. त्या पाण्याचा फायदा काय होतो बघा. ऑक्टोबरमध्ये जर पाणी मिळालं कळी अवस्थेला, याची कळी अवस्था येते ऑक्टोबरमध्ये, 15 ऑक्टोबरच्या दरम्यान येते, आणि त्या अवस्थेला जर पाणी मिळालं तर ऑक्टोबर हीट चालू असते वरून, म्हणजे गरमी असते, जमिनीला भेगा पडायला लागले असतात. जमिनीला भेगा पडायला लागले की जमिनीमध्ये एक बुरशी वाढते, त्याला आपण ड्राय रूट रॉट किंवा कोरडी मूळसोड म्हणतो. त्याच्याद्वारे मुळावर, खोडावर वाढते, आणि दिपावळीच्या नंतर झाडं वरून वाळायला चालू होतात.
परंतु ते पाऊस जर पडला ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यात की ती कोरडी मूळसड वाढत नाही, ती तिथल्या तिथंच थांबली जाते. हा प्रमुख फायदा आपल्याला या कळी अवस्थेला पाणी देण्याचा होतो. जर वरचा पाऊस नाही पडला तर आपण कळी अवस्थेला खालून पाणी दिलं पाहिजे, जेणेकरून जमिनीचं तापमान मेंटेन करायचं आणि कोरडी मूळसड वाढू द्यायची. 2021, 2022 आणि 2023ला भरपूर पाऊस पडला, परंतु 15 सप्टेंबर नंतर जे उघाड दिली त्यांनी, एवढा ताण दिला की जमिनीला ऑक्टोबरमध्ये भेगा पडायला लागल्या, तिथं कोरडी मूळसड वाढली आणि दिवाळीनंतर अचानक गावाच्या गावं सगळे मर रोगाने गेलेले आपण पाहिले. लातूर जिल्ह्यामध्ये 70,000 हेक्टर आहे. 2022ची आकडेवारी पाहिली तर 70,000पैकी 35,000 हेक्टरवर मर होती, अर्ध्या क्षेत्रावर. फक्त काय, ऑक्टोबरमध्ये पाणी न मिळाल्यामुळे. म्हणून ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यातले कळी अवस्थेचं पाणी विसरायचं नाही. 2 ते 2.25 क्विंटल उत्पन्न वाढतं. किती झालं? 3.5 आणि 2 5. आता हे सगळं उत्पन्न आपल्याला टिकवायचे, फार लंबी कालावधीसाठी टिकवायचे. दरवर्षी तुरीची लागवड झाली टोकन आणि तूर उगून आली की उगून आल्यानंतर 15 दिवसाच्या आत ट्रायकोडर्मा 4 लिटर किंवा बायोमिक्स विद्यापीठाचं 4 लिटर 250 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ज्या दिवशी पाऊस पडेल रात्रीला त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जमीन त्या ओळीच्या बाजूने धार लावायची. ड्रेसिंग. पाऊस का पडला पाहिजे? कारण ते मुळापर्यंत गेलं पाहिजे. कोरडीवर जर दिलं तर काय होईल? काहीच फायदा होणार नाही. ही एकदा जर ड्रेंचिंग दिली की पूर्ण हंगामभर त्याच्यामध्ये असलेला ट्रायकोडर्मा, स्पॅसिलोमायसिस जमिनीत जाऊन तो भरपूर वाढतो.